शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला कणकवली, सावंतवाडी या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा दिसत आहे. कोल्हापूर, निपाणी, सांगली, विटा, ईश्वरपूर, त्याचबरोबर चिपळूण, सातारा, महाबळेश्वर, लवसा, महाड, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर घोटी, पेठ हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर बोईसर, वापी या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. आपण जर साक्री, धुळे, त्याचबरोबर नामपूर, सटाणा, मालेगाव, त्याचबरोबर नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला, निफाड, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर फुलंब्री हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात म्हणजे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी पाचोरा, शेवगाव, भोकरदन, चिखली हा परिसर बघितला, जाफराबाद, भोकरदन, तर या भागात देखील रिमझिम पाऊस दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस दिसत आहे. अंबडमध्ये, पैठणमध्ये, गेवराई, शिरूर, कासार, अमरापूर, पाथर्डी, कडा, जामखेड, पाटोदा, बीड, वडवणी, त्याचबरोबर केज, कळंब, भूम, बार्शी, परांडा, कुरुडवाडी, करमाळा, इंदापूर, अकलूज, कात्रज, त्याचबरोबर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, तेर, कळंब, केज, अंबाजोगाई, परळी, लातूर, औसा, निलंगा, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर परभणी, गंगाखेड, जिंतूर, शेवगाव, मेहकर, मालेगाव, परतूर, अकोला, पाटी, खामगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर धरणी परिसर बघितला, अकोट परिसर बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. बाकी अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये देखील पाऊस नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण आहे. अरणी, पुसद, त्याचबरोबर उमरखेड, हिमायतनगर, नांदेड, नायगाव हा परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस असणार आहे. हिंगोलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. यवतमाळ, अरणी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वडकी, त्याचबरोबर उमरेड, चिमूर, वरारा, चंद्रपूर, त्याचबरोबर आपण जर भंडारा, तुमसर, तिरोडी, गोंदिया हा परिसर बघितला, रामटेक, साकोली, तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस होणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 19 ऑगस्टला 3च्या आसपास होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर ब्रह्मपुरी, गडचिरोली, कापसी, त्याचबरोबर बलोदा हा परिसर बघितला, राजनंदगाव, रायपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर चिमूर, हिंगणघाट, वरारा, उमरेड, वर्धा, नागपूर या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. निर्मळ, त्याचबरोबर धर्मंदगाव, पेठउमरी, भोकर, नांदेड, नायगाव, त्याचबरोबर हिंगोली, पुसद या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. बाकी अंबाजोगाई, लातूर, त्याचबरोबर शिरूर, निलंगा, उमरगा, औसा, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, त्याचबरोबर इंदी, सोलापूर, मोहोळ, वैराग, तुळजापूर, धाराशिव, तेर, कळंब, भूम, परांडा, बार्शी, कुरुडवाडी, पंढरपूर, मोहोळ, सांगोला हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला दिवसभर बुधवारी 19 ऑगस्टला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला जास्त काही पाऊस हा दिसत नाही आहे. वादळी वातावरणाचं प्रमाण आहे. वाऱ्या वादळामुळे पावसाची शक्यता कमी आहे, पण दिवसभर ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.